स्पीकर साहेब सिंपल आहा म्हणून ओल्ड लॉ आणि न्यू लॉ पयलीं कशें आशिल्लें की एक एग्रीकल्चरिस्ट म्हणल्यार इन्क्लुडेड मेंबर्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज आतां ते डिलीट केल्ले आहा. पयलीं मिनिमम सेल आशिल्ली 5,000 आतां केल्या 15,000. पयलीं आशिल्ले यू कूड सेल टू द कोऑपरेटिव्ह सोसायटी आतां म्हणटा नो यू हॅव टू सेल इट ओनली टू अ मार्केटिंग बोर्ड ऑर रजिस्टर्ड डीलर. पयलीं लँड रिक्वायरमेंट नाशिल्लो आतां 1000 स्क्वेअर मिटर आहा म्हणल्यार कुमेरी कल्टिवेटर वॉज अ एग्रीकल्चरिस्ट पयलीं जे भाऊसाहेब बांदोडकरान परमिशन ताका दिल्लें चड करून काणकोणच्या वाठारांत लागतात ते आतां ते गेले. पयलीं आयडेंटिटी रिक्वायरमेंट नाशिल्लो आतां कृषी कार्ड आहा. पयलीं इन्फॉर्मल सेलर एक्सेप्ट जातालो आतां इन्फॉर्मल सेल म्हणटा ती रिकॉग्नायज जायना. हाचो अर्थ कितें स्पीकर सर? इफ यू ग्रो अँड सेल प्रोड्यूस पयलीं यू आर अ फार्मर. आतां यू आर अ फार्मर ओनली इफ यू आर इन द गव्हर्मेंट डेटाबेस लँड रेकॉर्ड्स कृषी कार्ड अँड रजिस्टर्ड डीलर. म्हणल्यार तुवें जर कितें रोयलें आनी रस्त्यार घेवन विकलें तूं शेतकरी न्ही. तुवें तें बोर्डाकूच विकपा जाय. दिस इज द अमेंडमेंट. हाजे खातीर स्पीकर सर हजारांनी टेनंट फार्मर्स म्हणून आहा ज्यांचे कडेन कांयच ना. स्मॉल ग्रोवर्स, ऑर्चर्ड ओनर्स, व्हेजिटेबल वेंडर्स आनी पार्ट टायम फार्मर्स म्हणटे दे विल गेट इरेस्ड. आतां सेक्शन 14 आनी 16 स्पीकर सर सेक्शन 14 आनी 16 कितें करतात? रजिस्ट्राराक रिप्लेस करून डायरेक्टर ऑफ एग्रीकल्चराक हाडटा तूं. आतांचो डायरेक्टर एग्रीकल्चर बरो मनीस पूण सगळे फुडें बरे आसतलेच म्हूण कशें? तुमचे पार्टीचो कोण तरी टट्टू आसतलो आनी तो कितें करतलो? तो इलेक्शनां कंट्रोल करपाक लागतलो. कशी इलेक्शनां कंट्रोल करतलो? पयलीं तूं चेअरमॅन आनी वायस चेअरमॅन मार्केटिंग बोर्डाचो काडपाक तुका 2/3 मेजॉरिटी जाय पडटाली. आतां तूं म्हणटा सिंपल मेजॉरिटी. सिंपल मेजॉरिटी कशी करतलो तूं? तुवेंच नॉमिनेट केल्ले 2 जाण मेंबर आहा तांकां फ्लिप करतलो तूं ह्या सायडीन. तो आहा तो मनीस पडलो धपक्याक पडलो. सो हाजे खातीर म्हाका दिसता रियल इंटेंट ऑफ द बिल इज बिकमिंग क्लियर. गव्हर्मेंट कितें म्हणटा? इट हॅज अ डेटाबेस ऑफ फार्मर्स बेस्ड ऑन लँड ओनरशिप. That is the whole key, Speaker sir. The law is not being changed to help farmers. It is being changed to legally bind the farmer's identity, market access and voting rights to a government-controlled database. Speaker sir, हे गोयच्या एग्रीकल्चराक म्हणजे घातक. कित्याक गोयचे एग्रीकल्चर म्हणते स्मॉल होल्डिंग्स, टेनंट फार्मर्स, ऑर्चर्ड ओनर्स, इनफॉर्मल फॅमिली लेबर आणि मिक्स्ड फार्मिंग सिस्टम. ते हातून तुझे डेटाबेजान खंयच बसना. म्हज्या मतदारसंघात हजारांनी शेतकरी आहा डायरेक्टर एग्रीकल्चर जाणा तांचे रिकॉर्ड्स काय ना तांकां कृषी कार्ड ना येट दे आर एग्रीकल्चरिस्ट आनी शासनाचे म्हणल्यार पिळग्याच्यो पिळग्यो अशे एग्रीकल्चरिस्ट आहा. सो बेसिकली स्पीकर सर हे बिल विल डिस्क्वॉलिफाय जेन्युइन फार्मर्स बिकॉज ऑफ दीस ब्युरोक्रेटीक फिल्टर. हो ब्युरोक्रेटीक फिल्टर जो आसा आनी कोणाक हाडटलो तूं? यू आर गेटिंग अ कॉर्पोरेट सप्लायर. सो एग्रीकल्चर मिनिस्टर विल हॅव कंट्रोल ओवर प्रायसीस. आज हे गोंयांत तितले व्हडले इश्यू न्ही हो महाराष्ट्र न्ही. पुढून जर महाराष्ट्र जाल्लें जाल्यार कंट्रोलिंग प्रायसीस इज एवरीथिंग. कंट्रोलिंग इलेक्शन्स, कंट्रोलिंग लिडरशिप अँड कन्वर्टिंग फार्मर इन्स्टिट्यूशन फ्रॉम ऑटोनॉमस इनटू एक्सटेन्शन्स ऑफ द गव्हर्मेंट. म्हणजे सरकार आसा ताजो बोर्ड जावचोच पडलो ना तूं उडयत ताका धपक्याक. सो स्पीकर सर दीस बिल डज नॉट रिफॉर्म मार्केटिंग. इट टेक्स मार्केटिंग अवे फ्रॉम द फार्मर्स अँड हँड्स इट टू द गव्हर्मेंट ऑर कॉर्पोरेट बायर्स. म्हणल्यार कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग जर तूं करूंक सोदता आनी अडानीक हांगा हाडूंक सोदता जाल्यार हें बिल तुजें बरें आहा. गोंयच्या शेतकऱ्यांक हें फायद्याचें न्ही. स्पीकर सर तो अडाणी मागीर उलयता हे उलयता मातसो पयलीं राव. फार्मिंग तूं उलय 2 मिनटां. स्पीकर सर मातसो व्हडल्यान उलयलो आनी अडाणी सारकें घेतलें काय ना. फार्मिंग व्हडलें एज्युकेशन हांव उलयता मरे. बस स्पीकर सर ही सिंपल गजाल आशिल्ली. तो जे सांगता पळय न्ही जे कोण रस्त्यार घेवन बसता आनी हांकां वोटिंगान रायट नासलो एग्रीकल्चर मार्केटिंगाच्या. वोटिंगाक रायट कोणाक आसलो? स्पीकर सर कोण तरी कॉपरेटिव्ह सोसायटीचो ना वोटिंगाचें हांव उलयता. हांव डेफिनिशन ऑफ फार्मर उलयता. त्या फार्मराक आमी खंयसरूच हात लावंक ना. हांगासर फक्त जो विटनेस रावतालो आनी त्या सोसायटीत जेणी कोणी सोसायटीन विटनेस रावला एखाद्या एग्रीकल्चर प्रोड्यूस घेता तितूर तो वोटर लिस्टान येतालो. आमचें म्हणणें आसा की जेनून जो फार्मर आसा म्हणजे इन्क्लुडींग जे तो केअरटेकर आनी तो फार्मर प्रोड्यूस 15,000 रुपया पर्यंतचे जर त्या एक्च्युअली मार्केटिंग कॉपरेटिव्ह आसलेल्या सोसायटीत घालता रजिस्टर्ड आसा. खंयच्योय सोसायटीनी एग्रीकल्चर प्रोड्यूस घेवपी सोसायटी रजिस्टर्ड आसा तितूर जो हाडून प्रोड्यूस घालता 15,000 पर्यंत फाटल्या वर्साचो तो जो आसा पळय आपले डॉक्युमेंट दिता तो तेजो वोटर जातलो.
तेजे उलोवपाचें कशें जशें कितें आमी म्हणजे सगळ्याक आनी दुसरी गजाल स्पीकर सर आमकांय खबर आसा की हेजो मार्केटींग रेट कंट्रोल करपाचें काम एपीएमसी जे आहा पळय न्हू हे म्हणजे गोंयांतल्या तरी बाबतींत मार्केट कंट्रोल रेट एपीएमसी काय करीत ना तसो पळोवंक वचत जाल्यार. खरें करूंक जाय पूण हा, हातून करपाक जायो. हातून करून दिता तूं ताका करपाक जायो स्पीकर सर म्हाजें ना म्हणणें ना करपाक जायो बट ते डिसायड कोण करतात तर एक्चुअली जो जेन्यून फार्मर आसा जो एक्चुअली पिकयता जो बागायतदाराक घालता जो ताचे रजिस्टर्ड सोसायटी आसा तांकां घालता तोच करतलो म्हणून फक्त अदानीचें नांव काडलें ना, ना. म्हणजे आमकां कितें तरी हें ना स्पीकर सर तशें अडानीचे हांवें फक्त clear एग्जांपल आहा, ताका उलोवं न्ही. दिला स्पीकर सर थंय बसता तें पयलीं कोऑपरेटीव सोसायटी तूं क्लियर करता